नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपण या व्हिडिओमध्ये या स्लीवलेस ड्रेसला बाही कशी लावायची ते बघणार आहोत. बरेचदा असं होतं की हे स्लीवलेस जे ड्रेस असतात तर त्याचं फिनिशिंग जे आहे ते अशा प्रकारे केलेलं असतं. त्याला इथं पायपिंग वगैरे केलेली आहे. मग आता पायपिंग केल्यानंतर ह्या ड्रेसला आपण स्लीव्ज कशी लावायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता ड्रेसचा जो हा मुंडा आहे तर हा बघा एकदम व्यवस्थित असं फिनिशिंगने फिनिश केलेला आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला तो काढून तिथं परत स्लीव्ज लावायची म्हटलं तर त्याचं फिनिशिंग पूर्णपणे बिघडतं. त्याच्यामुळे आपल्याला इथं आता स्लीव्ज कशी लावायची ते आपण इथं बघणार आहोत. ड्रेसचं फिनिशिंग पूर्णपणे जसं आहे तसंच ठेवून कोणताही चेंज न करता बाही कशी लावायची हे आता आपण इथं बघणार आहोत. या ड्रेसची जी स्लीव्ज आहे ती इथं अशा प्रकारची आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं अशा प्रकारे अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे. बाहीची सरळ बाजू जी आहे तीच मी इथं वरती ठेवलेली आहे. अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्किंग करायचं आहे. आता याने काय होणार आहे तर बाही स्टिच करताना आपलं परफेक्ट मार्जिन जे आहे ते सगळ्या बाजूने आपलं मार्जिन बरोबर इक्वली आतमध्ये जाणार आहे. तुम्ही जर असं नाही केलं तर मग कधी कमी मार्जिन कधी जास्त मार्जिन अशा प्रकारे शिवल्या गेल्यामुळे मग ते फिनिशिंग जे आहे ते व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे अर्धा अर्धा इंच सगळीकडे घेऊन व्यवस्थित एक अशी मार्किंगची रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मध्यभागी असा कट देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला बरोबर मध्यभागी ड्रेसचा जो हा शोल्डरचा जो जॉईंट आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि बाही जी आहे ती बरोबर अशा प्रकारे मोजून घ्यायची आहे. दोन्ही साईडने जे अंतर आहे ते आपलं सेम राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे बरोबर मध्यावर ठेवून आपल्याला अशा प्रकारे बाही जी आहे सरळच ड्रेसचा भाग आपल्याला ठेवायचा आहे. आता इथं बघा एक बाजू जी आहे ती आपली पूर्णपणे कव्हर होतीये आणि दुसऱ्या बाजूला थोडंसं आपलं मार्जिन शिल्लक राहते. म्हणजे बाही जॉईंट करताना आपला मुंडा जो आहे तो थोडासा खालीवर होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय आता हे जे मार्जिन आहे हे अर्धा इंच आहे बरोबर. त्याच्यामुळे त्याचा अर्धा भाग म्हणजे बरोबर पाव इंच जे आहे ते आपल्याला ह्या साईडने सोडून द्यायचं आहे. म्हणजे बाही जॉईंट करताना आपल्या दोन्ही साईडला बरोबर पाव पाव इंच अंतर राहणार आहे आणि आपली बाही जी आहे ती परफेक्ट जॉईंट होणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे जे आहे हे अशा प्रकारे ठेवून मोजून घ्यायचं आहे की परफेक्ट आपण जे मार्किंग केलेलं आहे ते एकदम व्यवस्थित बसतंय का. आता परफेक्ट आपलं हे जे आहे ते एकदम परफेक्ट बसतंय. आता अशा प्रकारे मार्किंग केल्यानंतर आपल्याला बाही जॉईंट करायला सुरुवात करायची आहे. बाहीची जी सरळ बाजू आहे तीच आपल्याला वरती ठेवायची आहे आणि अशा प्रकारे बरोबर ड्रेसचा जो भाग आहे तो असा ठेवून बरोबर आपल्याला एकदम साईडने याच्यावर टिप मारून घ्यायची आहे. बरोबर अर्धा इंच जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला बरोबर हा ड्रेसचा जो भाग आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि एकदम साईडने आपल्याला याच्यावर टिप मारायची आहे. कुठेही आपलं अंतर जे आहे ते जास्त नाही राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे एकदम साईडने आपल्याला टिप मारायची आहे. ड्रेसचं कापड आणि बाही याच्यापैकी काहीही आपल्याला ओढायचं नाहीये. एकदम लूज ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे. मध्य जो आहे तो आपण बरोबर जो कट मारलेला आहे त्या कटवर आपला मध्य आला पाहिजे. म्हणजे बरोबर दोन्ही साईडने आपली बाही व्यवस्थित जॉईंट झाली असं होईल. आता अशा प्रकारे मी इथं बाही जॉईंट करून घेतलेली आहे. एकदम परफेक्ट आपली बाही जी आहे ती जॉईंट झालेली आहे. आतमधून देखील इथे आपलं मार्जिन जे आहे ते एकदम इक्वल सगळ्या साईडने आपलं राहिलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूची जी बाही आहे त्याला देखील मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दुसरी जी बाही आहे ती पण इथं आपल्याला सेम याच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. दुसरी जी बाही आहे ती देखील आपली इथे एकदम व्यवस्थित जॉईन झालेली आहे.
आता आपल्याला ड्रेस जो आहे तो उलटा करायचा आहे आणि आपलं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट मार्क करून इथं फिटिंगची टीप जी आहे ती मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथं फिटिंगची टीप जी आहे ती देखील मारून घेतलेली आहे. एकदम व्यवस्थित आपली स्लीव जी आहे ती जॉईन झालेली आहे. कुठेही आपला गोळ वगैरे आलेला नाही. मार्जिन जे आहे ते देखील आपलं एकदम व्यवस्थित दोन्ही साईडचं सेम आलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्या ड्रेसला स्लीव्ज अटॅच करून झालेली आहे आणि फिटिंग देखील करून झालेली आहे. मुंड्याचा जो आकार आहे तो इथं खाली देखील आपला एकदम व्यवस्थित जुळलेला आहे आणि परफेक्ट आपली बाही जी आहे ती इथं अटॅच झालेली आहे. स्लीव्ज अटॅच करण्याची ही पद्धत जी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.